प्रेज द लॉर्ड. मी पृथ्वीश तिगोटे तुमच्या पुढं हा व्हिडिओ घेऊन आलो, सादर करत आहे हा व्हिडिओ. आणि ह्याच्यामध्ये एक प्रेझेंटेशन आहे आणि ह्या प्रेझेंटेशनद्वारे एक मेसेज तुमच्या सर्वांपुढे जाणार आहे. आणि तो मेसेज असणार आहे, देवाचं वचन तुम्हाला ऐकायचं आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. कारण त्या गोष्टीची आज गरज आहे प्रियांनो. आज आपण बघतोय जगामध्ये खूप लोकांचा नाश होत आहे. त्यांचा नाश ह्याच्यामुळे होत नाही की आजार आलाय, रोग आलाय, मरी आली आहे, त्याच्यामुळे त्यांचा नाश होत नाहीये. बायबलमध्ये सांगितलंय होशे 4:6 मध्ये, माझ्या लोकांचा नाश होतोय कारण त्यांना माझ्या वचनाचं ज्ञान कमी आहे. आज जर कोणाचा नाश होतोय तर त्यांना देवाच्या वचनाचं ज्ञानाची कमी आहे प्रियांनो, त्याच्यामुळे त्यांचा नाश होतोय. बायबलमध्ये सांगितलंय, प्रभू येशूला बसलेल्या फटक्यांनी तुम्हाला आरोग्य भेटलेलं आहे. ते आरोग्य ऑलरेडी भेटलेलं आहे, तर कोणीही आजाराने मरता कामा नये. तरी आपण बघतो की किती जण आजाराने मरत आहेत. का मरत आहेत प्रियांनो? देवाच्या वचनाचा ज्ञानाचा अभाव आहे. आता तो देवाच्या वचनाच्या ज्ञानाचा अभाव निघून जाण्यासाठी, त्याच्याबद्दल जनजागृती जाहीर करण्यासाठी हे व्हिडिओ प्रेझेंटेशन तुमच्या पुढे मी सादर करत आहे की तुम्ही वचन वाचा, वचन ऐका आणि तुमचा विश्वास खंबीर करा. बायबलमध्ये लिहिले, प्रभू येशूने सांगितलं की मोहरीच्या दाण्या एवढा जरी तुमच्यामध्ये विश्वास असेल तर तुम्ही ह्या डोंगराला इथून उपटून समुद्रात टाकलं जा असे जर म्हणाल तर तो डोंगर तुमचा ऐकेल प्रियांनो. तर तो डोंगर कोणता आहे? हा कोविड-19 आहे, सध्याची परिस्थिती आहे, हे लॉकडाऊन आहे, तुमचे जे काही संकट आहेत, तुमचं जे काही आर्थिक अडचण आहे, तो डोंगर आहे प्रियांनो. तर हा डोंगर जर तुम्हाला काढायचा असेल तर तुम्हाला विश्वासाची गरज आहे. आणि विश्वास फक्त देवाचं वचन ऐकून आणि ऐकून येतो. जर आज तुम्हाला विश्वास हवा आहे तर देवाचं वचन घ्या, बायबल घ्या, पवित्र शास्त्र घ्या, ते वचन वाचा, ते वचन मोठ्याने वाचा जेणेकरून तुमचे कान ते वचन ऐकतील आणि ते ऐकण्याद्वारे तुमचा विश्वास वाढेल. तर सादर करत आहे प्रेझेंटेशन, देवाचं वचन वाचा, देवाचं वचन ऐका आणि तुमच्या विश्वासाला खंबीर करा. प्रेज द लॉर्ड. Hello, hi dear friends. So how are you all doing? I hope you all are doing great. Now, this video is for some people who are going through struggles in their life, who are facing problems, who are in need, desperate need of peace, love, happiness, laughter, joy, everything they are lacking in their life. Let me tell you one thing, that Jesus loves you. Jesus loves you very much. पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. मत्तय 3:2. स्तोत्रसंहिता 91:4. तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल, त्याचे सत्य तुला ढाळ व कवच आहे. स्तोत्रसंहिता 23:4. मृत्यूच्या ह्याच्या दरी तू नाही, मी जात असतो तरीही कसल्याही आरिस्ताना भिरार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देत. आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. स्तोत्रसंहिता 121:2-4 पर्यंत. स्तोत्रसंहिता 23:6. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. यहोशवा 1:8. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काय लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. योहान 14:6. येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पिताकडे कोणीही येत नाही.
तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. नीतिसूत्रे 3:5. इर्मया 29:11. परमेश्वर म्हणतो, तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थिती आशा देणारे आहेत. जो परात्पराच्या गुप्त स्थली वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. स्तोत्रसंहिता 91:1-2. यशया 60:3. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील. परमेश्वर माझं मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. मार्क 11:24. पौलानी तिमोथेला लिहिलेले दुसरं पत्र 1:7. कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे. आणि आशा लाजवत नाही, कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. रोमकरास पत्र 5:5. पहिल्याने त्याने आपल्यावर प्रीती केली, म्हणून आपण पण करतो त्याच्यावर प्रीती. यशायाह नबी की पुस्तक 41 अध्याय 10 वचन. मत डर, क्योंकि मैं तेरे संग हूँ. इधर उधर मत ताक, क्योंकि मैं तेरा परमेश्वर हूँ. मैं तुझे दृढ़ करूँगा और तेरी सहायता करूँगा. अपने धर्ममय दाहिने हाथ से मैं तुझे संभाले रहूँगा. आमीन. यहोशुवा 1:9. मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नकोस, कचरू नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. हे तू खरे मानतेस काय? योहान 11:25-26. योहानाचे पहिलं पत्र 4:17. कारण जसा तो आहे तसेच ह्या जगात आपणही आहोत. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातांवर झेलून धरतील. स्तोत्रसंहिता 91:11-12. योहान 16:33. माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. पहा, अंधकार पृथ्वीला झाकत आहे, निबिड काळोख राष्ट्रांना झाकत आहे, पण तुझ्यावर परमेश्वर उदय पावत आहे, त्याचे तेज तुझ्यावर दिसत आहे. यशया 60:2. जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा, आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. मत्तई 28:20. पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. स्तोत्रसंहिता 121:4. 16. देवाने सगळ्या जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की
जो कुणी त्याच्यावर विश्वास ठेवल त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. Let me tell you one thing, that Jesus loves you. Jesus loves you very much, and so He has sent me to actually pray for you. So I'm going to do a short prayer and you can repeat it after me. You just have to humble yourself and say it from your heart. So ready? Let us close our eyes and you can repeat it after me. So let's start. Thank you, God. Thank you, Father. Thank you, God. God, I come before you. I humble myself before you and I pray. I confess that I am a sinner and that you sent your Son, Jesus Christ, for me to die for me on the cross of Calvary, and He died for my sins, and on the third day He rose up. I thank you for this sacrifice, O God. Because of this sacrifice, now I can boldly come to you, and I know that I have been saved. My sins are forgiven because of Jesus and His blood, and now I can live a happy life, a peaceful life which you want me to live. So Jesus, I invite you today in my heart. Come into my heart and repair all the hurt. Come into my heart and let your peace dwell into my heart. Thank you, God. Thank you, Father, for this sacrifice. Thank you, Jesus, for your blood. And all this prayer I pray in the name of our Lord Jesus Christ and say, Amen. So that is it. It is not something that has changed you outwards. It is the prayer has changed you inside. And if you have never experienced such love, I surely tell you that after this prayer, you are going to experience the unfailing love of my and your Lord and Savior, Jesus Christ. So thank you for listening to this video and thank you for praying with me. I pray that all those who have prayed this prayer may experience the everlasting and unfailing love of our Lord and Savior Jesus Christ, and that you may grow in knowledge of who Jesus is.